बँड्रा भारताचे सांस्कृतिक आणि व्यापारी विविध रंगी धागे एका ताग्यामधून नित्य पुढे सरकत आहेत. हे मिश्रण जरी ढवळत असलं तरीही यातला धागा डागाळलेला नाही. हा विश्वासाचा धागा सांप्रदायिकता पार करून आशा आणि आनंद घेऊन येतो. भौतिक आणि आध्यात्मिक ह्या दोन्ही ठिकाणी तो केंद्रित आहे. माउंट मेरीचं अविस्मरणीय अस्तित्व पवित्र आईच्या शाश्वत आशीर्वादाचा एक संच. तुम्हा सर्वांना या प्रार्थनास्थळी, ज्याला बेसिलिका ऑफ माउंट मेरी बांद्रा असंही म्हटलं जातं, या ठिकाणी आमंत्रित करून मला अतिशय आनंद होतोय. याला बेसिलिका असं का म्हटलं जातं याचं असंही एक कारण आहे की हे शीर्षक रोमने भेट दिलं आहे, कारण इथे खूप संख्येने लोक येतात, कारण त्यांची मदर मेरीवर अढळ श्रद्धा आहे, जी त्यांना आमचे प्रभू येशूंकडे घेऊन जाते. त्यांचा अढळ विश्वास आहे की परमेश्वर त्यांच्या प्रार्थना ऐकतो. त्यांना असं वाटतं की जर ते इथे आले तर ते आपल्या भावना आपल्या मदर मेरीपर्यंत पोहोचवू शकतात आणि या भावना तिच्या मार्फत तिचा मुलगा येशूपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. आपला स्वर्गीय पिता आपल्या सर्वांची काळजी घेतो. जसा तो इतरांची काळजी घेतो तसाच तो गरिबातल्या गरिबाचीही काळजी घेतो. म्हणून आम्ही तुमचे स्वागत करतो आणि आम्हाला आशा आहे की ही जागा तुम्हाला परमेश्वराच्या आणखी जवळ घेऊन जाईल आणि तुम्हाला जगण्यासाठी एक उत्तम व्यक्ती बनवेल. माउंट मेरीची कथा ही बॉम्बेच्या विकासाशी निगडीत आहे, जिला आज मुंबई म्हणून ओळखलं जातं. बॉम्बेचे सुरुवातीचे रहिवाशी हे मासेमार कोळी लोक होते. माझं नाव नर्मदा यशवंत चिंबईकर. मी चिंबईला राहते. 40 वर्ष झाली. तर आम्ही पाया पडायला जातो तिकडे.
सुख शांती मिळली आम्हाला. आमच्या घरामध्ये पण सुख आणि एकदम आहे. 14व्या शतकामध्ये गुजरातचे सुलतान माहीमवर राज्य करायचे आणि 16व्या शतकापर्यंत बहुतेक बेट आणि माहीम पोर्तुगीजांना देऊन टाकण्यात आले. खरं तर याच कालावधीमध्ये ख्रिश्चन धर्माचा मुंबईत उदय झाला आणि त्याचबरोबर याच कालावधीत पर्वतावरील प्रार्थनास्थळाचे मूळ आहे. बेसिलिका ऑफ आर लेडी ऑफ माउंटचा इतिहास हा ज्यू लोकांशी संबंधित आहे. 1640च्या दरम्यान कस्टेला सुरक्षा तुकडीला वापर करता यावा म्हणून बांद्र्यातील जमिनीच्या शेवटच्या टेकडीवरील मातीचं बांधकाम असलेलं प्रार्थनास्थळ हे छोट्या किल्लेवजा कस्टेला डा अगवाडाच्या बांधकामानं बदलण्यात आलं. याला सुरुवातीला चॅपल म्हटलं जायचं, नंतर त्याला श्राईन म्हटलं जायचं, आज त्याला बेसिलिका असं म्हणतात. 1661 मध्ये पोर्तुगाल सोबत झालेल्या लग्नाच्या तहानुसार मुंबई इंग्लंडच्या राजाला भेट देण्यात आली. या ठिकाणाला पूर्वी बॉम्बे म्हटलं जायचं. हे छोट्या छोट्या बेटांच्या गटाने तयार झालं होतं. गेल्या 2 शतकांमध्ये हे शहर शांत मासेमारांच्या गावातून महान अशा व्यस्त शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बदलले आहे. जर दूरदृष्टी असलेल्या काही लोकांनी स्वतःच्या बुद्धी आणि मनाने या चांगल्या कामासाठी वाहून घेतलं नसतं तर बॉम्बेची ही बहुतेक प्रगती आणि बदल शक्यच झाली नसती. अशीच एक व्यक्ती होती माझे पूर्वज सर जमशेदजी जिजेबॉय पहिले बॅरोनेट. त्यांचा प्रामाणिकपणे व्यापार करण्याचा अचूकपणा आणि धाडस करण्यात मागे न पडणारी वृत्ती यामुळे त्यांनी व्यापारी साम्राज्य निर्माण करण्यासाठी चीनला 5 समुद्र यात्रा केल्या. याचा आवाका त्यावेळी सगळ्यात मोठा होता. जसा जमशेदजींचा व्यापार वाढला त्यांनी स्वतःहून अभूतपूर्व अशा वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर पैशांची मदत देण्याचा प्रवास सुरू केला. याचं फक्त एकच कारण होतं, ते म्हणजे त्यांचा दानशूरपणा आणि ब्रिटिश सरकारने त्यांना पदव्या आणि सन्मान बहाल केला होता. आज त्यांचं हे कार्य अजूनही सुरू आहे. त्याचं मूर्त रूप तुम्हाला त्यांनी जी सामाजिक कार्य सुरू केली त्यातून आणि कित्येक संस्थांमधून दिसेल. नोसा सेन्योरा दि मॉन्ते अशी बेसिलिका ही मुळातच ओळखली जायची. तिची सुरुवात इसवी सन 1900 मध्ये सेंट अँड्र्यूज या फादर प्लॅसिड हिलरी हेनरिक्स यांच्या स्वतंत्र चर्चच्या धर्मोपदेशकांकडून करण्यात आली आणि त्याची रूपरेखा केली वास्तुविशारद एस.एन. चंदाभॉय यांनी. हे एक ऐतिहासिक स्थळ होतं कारण याच ठिकाणी आपल्या मेरीला अर्पण केलेली एक वास्तू 400 वर्षांपासून अस्तित्वात होती. बांद्र्यातील सर्वोच्च असं ठिकाण, जमिनीचा तुकडा जो एका बाजूने बांद्र्याच्या जमिनीकडे पाहायचा तर दुसऱ्या बाजूने समुद्राकडे. आताची ही इमारत 100 वर्ष जुनी आहे जी सेमी गॉथिक पद्धतीनं बांधण्यात आली आहे. या अभिजात क्रूज सारख्या नकाशाचा आकार अगदी क्रूज सारखा आहे. याचा मुख्य आस पूर्व पश्चिम असा आहे आणि आडव्या बाजू ह्या दक्षिण उत्तर आहेत आणि याचं तोंड हे समुद्राकडे आहे. सोबत आपल्या मेरीचा पुतळा हा पूर्वेला आहे. या भव्य इमारतीच्या बांधकामात 3 प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आलाय: काळा, तपकिरी आणि क्रीम, बसॉल्ट, मलाट दगड आणि चुनखडक. त्यांनी या बांधकामात फक्त रंग आणि पद्धती वापरल्या नाहीत तर या धार्मिक ठिकाणी जे लोक दूरवरून आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात ते सुद्धा या इमारतीबाबत अगदी भरभरून बोलत असतात. काही समजांमधून हे खूपच रंगीत आहे. हे खूप माहितीदर्शक ठिकाण आहे. जे भारताच्या इतिहासातील गुंतागुंत दर्शवते. तर मी मुंबईतल्या चर्चमध्ये येत असताना काहीतरी असं वेगळे पण जाणवत होतं. तर काही वस्तू अशा होत्या ज्या मी ओळखल्या ज्या इंग्लिश चर्चची मिळत्या जुळत्या होत्या. तर अल्टर, लिटर्जी हे तंतोतंत जुळतात याची मला खात्री आहे. पण त्याच वेळी या ठिकाणाचा रंग व अनुभव हा निश्चितपणे वेगळा आहे. हा आमच्यासाठी मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. उंच स्टिपल्स आणि निमुळते घुमट दृष्टी वरच्या बाजूला नेतात. गॉथिक बांधकामाचा उत्तम नमुना. तुम्ही या आधारांकडे पहा. तुम्ही दगडावर वैयक्तिक देणगीदारांची नावं कोरलेली पाहू शकता जे लोकांच्या विश्वासाची आठवण करून देतात, अशा लोकांच्या आधाराची आठवण करून देतात ज्यांनी खरोखरच ही भव्य इमारत उभी करायला मदत केली आहे. चर्चच्या मध्यवर्ती एक मोठं प्रार्थना स्थळ आहे. सोबत वरच्या बाजूला सज्जे आहेत. एक गायकांची जागाही आहे. छतावर ज्या खिडक्या आहेत त्यामुळे सर्वत्र चांगला उजेड येतो. एएसएलच्या कडांच्या भिंतींवर आपल्या मेरीच्या आयुष्यातील चित्र चितारलेत.
आणि सज्जांच्यावर हातात लाईट पोस्ट घेऊन देवदूत चितारलेत, ज्यामुळे मध्यवर्ती प्रार्थनेचं ठिकाण प्रकाशित होतं. आणि ह्यानंतर आपल्याला दिसतं ते एक उंच असं ऑल्टर, ते देखील एका भव्य मंचासोबत, ज्यावरती बाळ येशूसोबत मदर मेरीची मूर्ती उभी आहे, जी जमिनीवरील लोकांना आकर्षित करते. जरी या मूर्तीभोवती अनेक कथा असल्या तरी आम्हाला या मूर्तीची ऐतिहासिक बाजू तुम्हाला सांगणं भाग आहे. 16व्या शतकात प्रार्थनास्थळी एक लाकडातील आशीर्वादित कुमारी मेरीची पोर्तुगीज मूर्ती स्थापित करण्यात आली. पण 17व्या शतकात अरब लुटारूंनी प्रार्थनास्थळावर हल्ला केला आणि मूर्तीचा उजवा हात छाटून टाकला. म्हणून त्या मूर्तीच्या जागी शेजारील सेंट अँड्र्यूज या चर्चमधून आणलेल्या अवर लेडी ऑफ नॅव्हिगेटर्स ही मूर्ती ठेवण्यात आली. ही मूर्ती 20 वर्ष प्रार्थनास्थळी राहिली. जेव्हा मूळ मूर्ती परत करण्यात आली तेव्हा शिल्पकाराने तोडलेल्या उजव्या हाताला बाळ येशूला पकडलेल्या हाताने बदलले. माउंट मेरीच्या मूर्तीबद्दल बोलणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची आहे, कारण माझ्या वडिलांनीच ती मूर्ती रंगवली. काहीतरी कदाचित 30 वर्षांपूर्वी. आणि मला आठवतं की माझ्या वडिलांना अतिशय भयानक डोकेदुखी होती आणि त्या असह्य त्रासामुळे आम्ही त्यांना रडताना पाहिलंय. त्यांना खूपच त्रास व्हायचा. काही वेळा ते त्यांच्या डोक्याभोवती आम्हाला मफलर गुंडाळायला सांगायचे. आम्ही तो आवळून बांधायचो जेणेकरून त्यांना थोडा आराम मिळेल. आणि नंतर बिशप लॉन्जिनसच्या काळात त्यांना ती मूर्ती रंगवण्याचं काम मिळालं. त्यासोबतच चर्चचा आतला भाग रंगवण्याचंही काम मिळालं. आणि त्याच वेळी त्यांनी निर्णय घेतला की मूर्ती रंगवण्यासाठी कसलाही मोबदला घेणार नाही. त्यांनी मूर्ती रंगवायला सुरुवात केल्यानंतर त्यांना जाणवलं की मदर मेरी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद झाला. तुला माहिती आहे की मी खूप वर्षांपासून भयंकर डोकेदुखीने खूप त्रस्त आहे, तर तू माझ्यासाठी काही करणार आहेस का, असं त्यांनी विचारलं. मग त्यांनी जुना रंग काढून टाकल्यानंतर ते खाली वाकले आणि त्यांनी त्यांचं डोकं तिच्या पायावर विश्वासाने 7 वेळा घासलं आणि ते म्हणाले, मी चमत्कार पाहण्यास उत्सुक आहे. नंतर त्यांनी ती मूर्ती रंगवल्यानंतर आम्हाला आठवतच नाही की कुठल्याही दिवशी त्यांना साधी डोकेदुखी झाली असेल. लेडी आवाबाई सर जमशेदजींच्या पत्नी, जरी त्यांना त्यांच्या विद्वान पतीपेक्षा कमी माहिती होती तरी त्या उल्लेखनीय स्त्री होत्या आणि त्या त्यांच्या पती इतक्याच दयावान होत्या. जरी त्यांची 3 मुलं मोठी झाली असली तरी त्यांना एक मुलगी व्हावी अशी तीव्र इच्छा होती. त्यावेळचे प्रमुख व्यापारी सर रॉजर दे फेरिया यांच्या मुलीपर्यंत आवाबाईची ही इच्छा पोहोचली. तिने आवाबाईंना हा सल्ला दिला की जर त्यांनी आवर लेडी ऑफ माउंट समोर मुलीसाठी नवस केला तर त्यांचा हा नवस नक्की पूर्ण होईल. आवाबाईंनी शपथ घेतली की जर त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं तर ती मुलगी जेव्हा 7 वर्षांची होईल तेव्हा त्या माउंट मेरीचा नवस त्या अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फेडतील. काही कालावधीनंतर 1834 मध्ये आवाबाईंनी एका मुलीला जन्म दिला, जिचं नाव त्यांनी पिरोजबाई ठेवलं. जशी वर्षे निघून जाऊ लागली, जोपर्यंत पिरोजबाई 7 वर्षांची झाली तोपर्यंत आवाबाईंनी माउंट मेरीचा नवस फेडण्याची इच्छा मनात सदैव जागृत ठेवली. 1840 पूर्वी बांद्र्याला पोहोचण्यासाठी माहीमची धोकादायक खाडी पार करावी लागायची आणि त्यासाठी छोट्या नावांचा वापर केला जायचा. 1841 मध्ये पावसाळ्याच्या काळात एक अपघात घडला आणि त्यात 15 ते 20 नावा बुडाल्या आणि त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा झाली. या अपघाताची बातमी जेव्हा आवाबाईंना कळली तेव्हा त्या अतिशय व्यथित झाल्या आणि यावेळी त्यांनी माउंट मेरीला केलेला नवस फेडण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यासाठी त्यांनी माहीम आणि बांद्र्याला जोडणाऱ्या पुलाची निर्मिती त्या स्वखर्चाने करतील अशी घोषणा केली. कृतज्ञ आई वडिलांनी मोत्याचा हार, बांगड्या आणि कानातल्या रिंग सुद्धा कुमारी मेरीच्या मूर्तीला सजवण्यासाठी दिल्या. आपण लाखोंच्या संख्येने दररोज माहीमचा तो पूल पार करतो, पण फक्त थोड्याच लोकांना हे माहीत असेल की तो पूल एका आईने माउंट मेरीच्या फेडलेल्या नवसाचं मूर्त रूप आहे. 1954ला मॅरियन वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. अवर लेडी ऑफ द माउंटच्या मूर्तीला बॉम्बे शहरातील प्रत्येक चर्चपर्यंत घेऊन जाण्यात आलं. मी जफर अली,
मी लकी रेस्टॉरंटच्या भागीदारांपैकी एक आहे. माझे वडील, स्वर्गीय वडील मरहूम सईद अली अकबर यांनी 9 सप्टेंबर 1938ला या रेस्टॉरंटची सुरुवात केली. आणि मग पहिल्या दिवशी जेव्हा फॉलोअर्स आले त्यांच्यासाठी सर्व काही मोफत होतं. जर कोणाला आशीर्वाद चाखायचा असेल तर त्यांनी आम्हाला माउंट मेरी यात्रेच्या वेळी जरूर भेट द्यावी. माउंट मेरी तिथे असेपर्यंत लकीही तिथे असेल, कारण तिचे आशीर्वाद. मुस्लिम असल्यामुळे आणि अर्धा हिंदू असल्यामुळे माझ्यावर कॅथलिकांचा खूप मोठा प्रभाव आहे. आणि खास करून ही जागा जिथे जिथे मी लहानाचा मोठा झालो, मला ही फार आवडते. कारण या ठिकाणी मी अतिशय शांत वातावरणात जगलो आहे. आणि या जागेला एक सुंदर जादुई वलय आहे. मी जेव्हा येतो इथे मला खूप शांतता लाभते. खरं तर तुम्ही जेव्हा खूप तणावात असता आणि मनस्थिती बरी नसते तेव्हा तुम्ही अशा ठिकाणी येता. मी येतो, थोडंफार इथे फिरतो, इतक्यात माझ्या चेहऱ्यावर हसू येतं. आणि मला माहिती आहे हे हसू का येतं, कारण मी आनंदी असतो. आणि मी जेव्हा हिल रोडवरून जातो किंवा लिंकिंग रोडवरून जातो किंवा मी टाऊनकडून रेक्लेमेशनकडे येतो तेव्हा मी हा वळसा घेतो. काही वेळेस मी इकडे येत सुद्धा नाही, पण फक्त ते दृश्य तिकडे पाहत आणि केन रोडवरनं खाली गाडी चालवत जाताना मला खूप आनंद मिळतो. मी या जागेवर खूप प्रेम करतो. मी या ठिकाणी लाखो वेळा आलो आहे. मी त्यावेळी इथे येतो जेव्हा मी मनातून तुटलेला असतो, वैतागलेला असतो, त्रासलेला असतो. तुम्हाला माहिती आहे, माझ्या या सर्व अडचणीतून जाताना ज्यामध्ये मी खरंच खूप गुंतलो होतो त्यावेळी मी इथे यायचो मनःशांतीसाठी, मनाला आराम मिळावा म्हणून. मी तिथे बसायचो. मी इथे यायचो, आसपास कोणी नाही असं बघायचो आणि बसायचो. 15-20 मिनिटं बसायचो आणि मग निघायचो. मी इथे कधी काहीच मागितलं नाही आहे, पण तिला माहिती आहे की मी इथे का आलोय. ती अगदी माझ्या आईसारखी आहे आणि मी तिच्याशी आईसारखंच बोलते. मला इथे शांतता मिळते आणि मी इथे काही मागायला येत नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. मला इथे आनंद मिळतो, म्हणूनच मी इथे येते. मी माउंट मेरीला सहसा येत असते. मी कधीही काही मागायला येत नाही. मी फक्त आभार मानायला येते आणि मला हे जाणवलं की ही जागा खूप शांत आहे. जेव्हा मी माझ्या रोजच्या धाकाधाकीमुळे रागवते, मी प्रार्थना करते आणि मला खूप शांतता लाभते. ते देवीला प्रार्थना करते की माझा मालक चांगला होऊ दे, मी तुला नेहमी येत जाईन दर्शनाला तुझ्या, पण माझ्या मालकाला चांगला होऊ दे. कॅन्सरचा आजार आहे, त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं आहे, म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. 18 वर्ष झाली आम्ही संजनमध्ये राहतो. 18 वर्ष झाली आम्हाला. आणि आमचं परमेश्वरावर खूप प्रेम आहे. परमेश्वराचंही आमच्यावर अतिशय प्रेम आहे. आम्हाला हव्या त्या वस्तू बऱ्यापैकी मिळाल्यात. परमेश्वरानं आम्हाला सगळं काही दिलेलं आहे. आम्ही कायम या चर्चमध्ये येतो, माउंट मेरीला येथे येऊन प्रार्थना करतो. जेव्हा कधी आम्ही खरेदी करायला येतो, प्रार्थना केल्याशिवाय आम्ही जातच नाही. त्यानंतरच आम्ही गावी परत जातो. हा नित्यक्रम आहे. खूपच आनंद मिळतो आम्हाला आणि शांती मिळते इथे. हा मदर मेरीचा आशीर्वाद आहे की लोक इथे येतात आणि आपला विश्वास अर्पण करतात. आणि मीही नेहमी असंच करतो आणि रोज इथे येतो. मी खूप वर्षापासून नवस केला होता. मला माझ्या कानामध्ये आणि हातामध्ये अडचण होती, माझ्या मुलाला अडचण होती, माझ्या मुलीला हातात अडचण होती. हे सगळं बरं व्हावं म्हणून मी मदर मेरीला नवस केला होता. आता माझा नवस पूर्ण झालाय. ही मदर मेरीचीच कृपा आहे. नव्या करारातील प्रकाशित वाक्यांमध्ये गॉस्पेल्स आपल्याला मेरीबद्दल काय सांगतं जे आपल्याला खूप आवडतं. मेरीच्या जीवनातील 4 घटकांबद्दल मी बोलेन जे पुढील प्रमाणे आहेत. मेरी एक सामान्य स्त्री, मेरी एक निवडलेली स्त्री, मेरी एक दयावान स्त्री आणि मेरी एक धैर्यवान स्त्री. गॉस्पेलमध्ये मेरीबद्दल लिहिलं आहे ते खास करून वेगळं, एकाकी असं व्यक्तित्व नाहीये. तिच्याशी आपली ओळख होते लूकच्या गॉस्पेलमध्ये, एक गावातली मुलगी म्हणून जिचा नासरेत गावच्या जोझफ नावाच्या व्यक्तीशी साखरपुडा झाला होता. इतर गावच्या मुलींप्रमाणेच तीही लग्नाला आतुर झाली होती. जेव्हा येशू नासरेतवासियांना पहिल्यांदा ज्ञान देऊ लागला तेव्हा लोक येशूच्या तोंडावर स्पष्टपणे म्हणाले की हा मसीहा असूच शकत नाही, कारण हा एका सामान्य स्त्रीचा
मुलगा आहे. मार्क अध्याय 6 वचन 3 असं सांगताय. कोणाच्या तरी सांगण्यावरून मी इथे आले. माझे हात पाय खूप दुखायचे, म्हणजे खूपच जास्त. आता मला आराम मिळाला म्हणून मी इथे आली आहे. नवस फेडण्यासाठी. अहो तुम्हाला मी सांगतेय, राजस्थानहून आले. माझ्या पोरग्याचा पाय तुटला, मग मी येशूची प्रार्थना केली, माउंट मेरीची प्रार्थना केली की माझ्या मुलाचा पाय बरा होऊ दे. माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. पुढे मेरी ही सुताराची बायको आणि आई होती. नासरेत मधील कामगार. तिथे स्त्रीचं जगणं हे सकाळपासून रात्रीपर्यंत अस्तित्व टिकवण्याची लढाई असायची. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. तिचा आशीर्वाद माझ्या मुलांना आहे, माझ्या घरावर तिचा आशीर्वाद आहे. माझी इच्छा आहे की तिचा आशीर्वाद सदैव माझ्यावर राहो. प्रिय मित्रांनो, जेव्हा आपण मेरीकडे पाहतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपलं आयुष्यही तिच्यासारखं आहे, जे लपवलंही जाऊ शकतं तरीही नायकासारखं, एकसुरीपणा असलेलं तरीही आनंदाने परिपूर्ण, धडपडणारं तरीही आशेची चमक असणार. मी नवी मुंबई वाशीहून आले आणि माऊलीसाठी खास इथे सुट्टी घेऊन आले. माझा नातू, त्याच्या गळ्यामध्ये 3 नाळ होते असे वेडे, तर त्याला बरं वाटत नव्हतं. तर डॉक्टरांनी सांगितलेलं की याची गॅरंटी नाही, पण तुम्ही ते माऊलीचे 9 हे केले शनिवार, त्याच्यामुळं तो चांगला झाला ना. आता त्याला 7वा महिना पूर्ण व्हायला येईल. तो एकदम व्यवस्थित आहे, त्याला कसली भीती नाही, खेळतो आणि व्यवस्थित एकदम झालेला आहे. त्या माऊलीच्या कृपेने मला म्हणजे बरंच काही मदत झाली. तिच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी होती आणि देवदूताने घोषणा केली होती, स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस, असा उल्लेख केला आहे लूक अध्याय 1 वचन 42 मध्ये. मेरी स्वतःबद्दल गॉस्पेलमध्ये काय म्हणते ऐका. ती म्हणते, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य मानतील आणि आपण त्याच लाखो पिढ्यांमधील आहोत जे तिला धन्य मानतो. परमेश्वराने मेरीला निवडलं, पण हा तर कथेचा एक भाग आहे. परमेश्वराच्या बोलावण्याला मेरी हो म्हणाली. परमेश्वर आपल्याला बोलावतो, पण तो आपल्या मुक्त प्रतिसादाची वाट बघतो. मेरीच्या मुक्त प्रतिसादामुळे ती परमेश्वराच्या पुत्राला जन्म देऊ शकली. लूकच्या गॉस्पेलमध्ये हे सांगितलं आहे. स्पष्टीकरण मागितल्यानंतर मेरी म्हणाली, परमेश्वराच्या दासीकडे पहा आणि माझ्यासोबत तुमच्या शब्दाप्रमाणेच होऊ द्या. तिचा होकार हा मानवतेचा होकार होता. परमेश्वराच्या हाकेला त्याची मोफत भेट येशूसाठी. तो दिवस होता 5 मे 2001. तो शनिवारचा दिवस होता. मी रोजच्या प्रमाणेच तिच्या पायाशी प्रार्थना करत होते. इतक्यात तिनं मला सांगितलं की मी मॅमोग्राफी करून घ्यायला हवी. मदर मेरी इथे येणाऱ्यांपर्यंत कशी पोहोचते हे अतिशय प्रभावित करणारं आहे आणि तुम्हाला संकट काळात सुद्धा आत्मशांती लाभते. तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हाला क्षमा मिळते आणि जेव्हा तुम्ही आयुष्यात अडचणींचा सामना करता तुम्हाला धैर्य मिळते. तुम्ही माझा धक्का समजून घेऊ शकता. जेव्हा डॉक्टरांनी ती गाठ शोधून काढली जी शोधण्यासाठी त्या धडपडत होत्या, बऱ्याच काळानंतर आणि अतिरिक्त परीक्षण केल्यानंतर त्यांना हे कळलं की ती गाठ बरी होणार नाही. पण परत एकदा मदर मेरी मला वाचवण्यासाठी धावली. अगदी माझ्या शस्त्रक्रियेच्या 3 दिवस आधी माझ्यासाठी प्रार्थना करणारा एक छोटा मुलगा, आणि तो माझ्याकडे एक संदेश घेऊन आला. तो म्हणाला, आंटी जून, माझ्याकडे तुमच्यासाठी एक संदेश आहे. आणि तो संदेश होता, मी तुला पूर्णपणे बरं केलं आहे, मला तुझं जीवन हवंय. तो म्हणाला, आंटी जून, मला हा संदेश कळला नाही. याचे 2 भाग आहेत आणि ते परस्पर विरोधी आहेत. कारण जेव्हा परमेश्वर म्हणतो की मला तुझं जीवन हवं आहे, तेव्हा मला वाटलं की आता तुम्ही जगणार नाही. मला जाणवलं, कारण या गोष्टीच्या जवळजवळ 5 वर्षांपूर्वी परमेश्वरानं मला माझं खूपच फायदेशीर कामकाज सोडायला सांगितलं होतं. मी एअर इंडियामध्ये उच्च पदावर होते. मी माझ्या कामाशी आणि त्यापासून मिळणाऱ्या सर्व लाभांशी खूप एकरूप झाले होते. लोकांच्या आध्यात्मिक जीवनातील अडचणी सोडवणं हे धर्मोपदेशकाचं काम असतं. मी लोकांना मदर मेरीला भेटवण्यासाठी या ठिकाणाचा उत्तम पद्धतीने वापर करतो. तर मला हे जाणवलं
की मी पूर्णपणे बरी झाली आहे, पण त्यामध्ये एक अट सामील होती. तर मी शस्त्रक्रियेला जाण्याच्या 1 दिवस आधी मी मदर मेरीला भेटले आणि तिला सांगितलं की माझी ही शस्त्रक्रिया झाली आणि मी बरी झाले की मग मी कामावर परत जाणार नाही. आज मी माझं जीवन पूर्णपणे परमेश्वराला अर्पण केलं आहे. मी परमेश्वराची वचनं शिकवते, मी तरुणांना शिकवते आणि लोकांना परमेश्वराकडे खेचण्यासाठी मी माझे अनुभव त्यांना सांगते. बऱ्याच वेळा मदर मेरीचं संभाषण तिचा मुलगा येशू सोबत व्हायचं, ज्याला तिने स्वतःचं गुरु मानलं होतं. तिच्या आयुष्यातली ही सुंदर घटना होती. तो काय शिकवतो हे समजून घेण्याचा ती प्रयत्न करायची, त्याचं अनुकरण करायची. ती क्रॉसपर्यंत त्याच्यासोबत गेली आणि ह्याच उदाहरणाचं आपणही अनुकरण केलं पाहिजे. आम्ही मेरीचे खूप आभारी आहोत, कारण तिच्या मार्फतच येशू आम्हाला मिळाला. ती अशी पहाट आहे जिच्यामुळे उदय झाला येशू नावाच्या दिवसाचा. त्यावेळी गालिलातील काना येथे लग्नाचं जेवण होतं आणि येशूची आई तिथे होती. जेव्हा त्या प्रसंगी द्राक्षरस कमी पडला तेव्हा तिच्या नजरेने लगेच कमतरता हेरली आणि तिने प्रसंग सावरण्यासाठी तिच्याच पद्धतीने प्रयत्न केले, पण ते सर्व तिने स्वतःच्या शांत पद्धतीने केले. एक सांगू का, आपली दृष्टी मर्यादित असते. मदर मेरीची दृष्टी सदैव 20/20 असते. या ठिकाणाशी माझा इतिहास लहानपणापासून जोडला गेलाय. मी शिवाजी पार्कच्या किनाऱ्यांवर खेळायचो, माहीमच्या खाडी पुलावरून ये जा करायचो. तिकडे दूर टेकडीवर मला हे चर्च दिसायचं. मग मनोमन इच्छा व्हायची की मी या चर्चला भेट द्यावी. ते मला स्वतःकडे खेचायचं, आकर्षित करायचं. ते खरं तर 2010 होतं, जेव्हा जगात सगळं काही चांगलं चाललं होतं आणि मला एक छोटीशी गाठ होती जिची हवी तर शस्त्रक्रिया करता आली असती. आणि मी सक्तीने एक्सरे काढण्यासाठी गेलो, रक्त तपासणीसाठी गेलो, जे सामान्यपणे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, जेव्हा सामान्य अनेस्थेशिया करण्यापूर्वी करतात. मला रेडिओलॉजिस्टने आत बोलावलं. तो अतिशय घाबरलेला होता. तो का घाबरला होता, त्याला माझ्या छातीच्या एक्सरेमध्ये एक विचित्र अशी गाठ सापडली होती. त्याला शंका होती की तो कदाचित कॅन्सर असू शकतो. माझी मावशी आता मरणाच्या दारात आहे असं घोषित करण्यात आलं. तिचं आयुष्य काही तासच उरलं होतं. ती दक्षिण मुंबईतल्या एका हॉस्पिटलमधील एका विख्यात सर्जनची पत्नी होती. तिचं कुटुंब त्रासलेलं होतं. तिला 3 मुलं होती आणि तिच्या पतीला शेवटच्या काही तासांसाठी ICU मध्ये थांबण्याची परवानगी मिळाली होती आणि ती मरणासन्न अवस्थेत होती. मला 2001 मध्ये चर्चला भेट द्यायची संधी मिळाली. माझे वडील त्यावेळी खूप आजारी होते. ओली फॅमिली हॉस्पिटल जे इथून जवळ आहे तिथेच ते ॲडमिट होते. त्यांच्या जठराला सूज आली होती आणि ते ICU मध्ये 10 दिवस ॲडमिट होते. तुम्ही विचार करू शकता की तुम्ही रिपोर्टची 4 ते 5 दिवस अगदी आतुरतेने वाट पाहत असता आणि तुम्ही जवळजवळ सगळं काही करून थकला आहात आणि परमेश्वराने काहीतरी करावं म्हणून तुमच्या प्रार्थनाही करून झाल्या. सहसा सर्रास माझ्यासमोर खूपच अवघड केसेस येतात आणि अशा केसेस हाताळण्यापूर्वी मी एकच गोष्ट करतो, माउंट मेरीला जातो आणि छोटीशी प्रार्थना करतो. मला असं वाटतं की या ठिकाणाची शांतता आणि आनंदी वातावरण माझ्यात खूपच शांतता आणि लयबद्धता आणते, जी मला शस्त्रक्रिया करताना खूपच उपयोगी पडते. माउंट मेरी बेसिलिकामधील माझ्या पत्नीच्या विश्वासाचे आभार. आवर लेडीला ती आमची मध्यस्थी समजते. मी तिच्यासोबत संध्याकाळी बेसिलिकाला जाण्यास सुरुवात केली आणि एके संध्याकाळी मला असं जाणवू लागलं की मी बेसिलिकाच्या प्रवचन सभेकडे खेचला जातो. जेव्हा मी प्रवचन प्रार्थना सभेत होतो तेव्हा मला असा काही संदेश मिळाला. सांगण्याचा दुसरा कोणताच रस्ता नसल्यामुळे मला असा संदेश मिळाला, जे होतं काही दशकांपूर्वी तुमच्या वडिलांसोबतही असंच काही घडलं होतं आणि त्यांना नवं जीवनदान मिळालं होतं. मी दुसऱ्या दिवशी बेसिलिकाला गेलो आणि मी खरंच हे मानू लागलो की आवर लेडी आमची उत्तम मध्यस्थी आहे. मी मदर मेरीकडे धावले. मला हे सहनच होत नव्हतं की ही मुलं त्यांची आई गमावणार आहेत. मी त्यांच्यासोबत खेळले होते. मी कितीतरी वेळा त्यांच्याबरोबर जेवले होते. माझी मावशी माझ्या पाठीशी होती. तिचा मला खूप आधार होता. मी जेव्हा प्रार्थना करत होते तेव्हा मी कळकळीनं असं म्हणाले की तू या मुलांच्या आईला असं हिरावून नाही घेऊ शकत, कारण त्यांच्यात अजून जगण्याची ताकद आलेली नाही. तिने आपल्याला इतरांच्या बाबतीत
दयाळू होणं शिकवलं आहे. तिने शिकवलं की आपल्या कामाचा भाग पुढे तो प्रसंग येशूपर्यंत नेतो. आपण मनुष्यच असे आहोत, अशा वेळी अशा गोष्टी करू शकतो, प्रार्थना करू शकतो आणि परमेश्वराच्या हवाली तो प्रसंग करू शकतो. आणि खरं हे आहे की जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा सगळं सुरळीत होतं. पण या अनुभवापलीकडे मला असं वाटतं की माझा विश्वास, माझा येशूबरोबरचा संबंध आणखी मजबूत झाला आणि महत्वाचा म्हणजे अर्थपूर्ण झाला, माझ्या रोजच्या जीवनाशी निगडीत झाला. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही त्यांना दवाखान्यामध्ये नेलं तेव्हा मी माउंट मेरीला पहिल्यांदा भेट दिली. मी तिथे मेणबत्त्या पेटवल्या. तेव्हापासून माझ्या आयुष्यात लहान किंवा मोठे, चांगले किंवा वाईट कोणतेही प्रसंग आले, माउंट मेरी माझ्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनली आहे. ती माझ्यासाठी सदैव तिथे असते. जेव्हा मी तिला प्रार्थना करतो तेव्हा मला शांतता लाभते, जी मला पूर्वी कधीच लाभली नाही. तर तुम्हाला मी सांगतो, मला असं वाटतं की हे ठिकाण असं ठिकाण आहे की ज्याने मला खूप स्पर्श केलाय आणि बनवलंय. आणि त्यानंतर असे कितीतरी क्षण आले जेव्हा मी इथे काही मागण्यासाठी आलो नाही, तर तिच्या सान्निध्यात शांतपणे बसण्यासाठी आलोय, शांतता लाभण्यासाठी आलोय. माउंट मेरी माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे, ज्यामुळे ती माझ्या कायम हृदयात आहे. मी जेव्हा कधी उदास होतो, घाबरलेला असतो, तेव्हा मी तिचा चेहरा आठवतो आणि मग ती उदासी ती आपोआप गायब होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मला असा फोन आला की ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, जो तिच्या बाजूलाच बसलेला होता, म्हणाली की अहो, मला 1 कप चहा मिळेल का? डॉक्टर म्हणाले होते की ती जगणार नाही. मुंबईतील विख्यात डॉक्टर. सगळं कुटुंब बाहेर जमा झालं होतं आणि ती 9 वाजण्याच्या सुमारास ती चहासोबत टोस्ट खात होती. मी आता आणखी काय सांगू? अगदी तिच्या जीवनाच्या सुरुवातीला तिने तो त्रास सहन केला जो एका स्त्रीला असतो की ती तिचा गरोदरपणा तिच्या पतीला कसा समजावणार. अशा वेळी, ज्यावेळी सामाजिक नीतिमत्ता आताच्या नीतिमत्तेहून खूप वेगळी होती, तिला कदाचित व्यभिचारासाठी दगडाने ठेचून मारलं गेलं असतं. आपण मेरीला कल्वरीच्या पायथ्याशी पाहतो, क्रॉसच्या पायथ्याशी, जी क्रॉसवर मरणाऱ्या तिच्या मुलासाठी काही करू शकत नाही. आपण अशा आईचा विचार करू शकतो जी कॅन्सरने मरणाऱ्या आपल्या मुला शेजारी बसली आहे. आपण अशा अनेक हतबल मातांचा विचार करू शकतो ज्या त्यांच्या प्रिय व्यक्तींना वाचवू शकत नाहीत. म्हणजे असं झालं होतं की आमच्या गावामध्ये वारं वादळ पाऊस खूप आलेलं. म्हणजे कसं, जसं म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आम्ही परमेश्वराची, माउंट मेरीची प्रार्थना वगैरे केलेली. त्या टायमिंगला त्या संकटातून आम्ही लोक वाचलेलो. म्हणून म्हणजे आमची इच्छा पूर्ण झालेली, म्हणून आम्ही दर्शनासाठी आलेलो की त्यांच्या कृपेमुळे आज आम्ही जिवंत आहोत. काय होते तिचे शेवटचे शब्द? कानाच्या लग्नात ते आपल्याला सापडतात. ती सेवकांना सांगते, तो जे सांगेल ते तुम्ही करा. योहान अध्याय 2 वचन 5. हे तिचे गॉस्पेलमध्ये नोंद झालेले शेवटचे शब्द आहेत. जर आपण मदर मेरीच्या जवळ असू तर आपण निश्चितपणे येशूला जास्तीत जास्त शोधण्याच्या मार्गावर असू. ती आपल्याला येशूच्या हस्ते पुढे नेत आहे. म्हणून तिचा आपल्याला हा शेवटचा सल्ला आहे की तो जे सांगेल ते तुम्ही करा. हे फक्त असं नाहीये की माझा एखादा भाग आहे, ही एक वास्तविक गोष्ट आहे ज्यातून जीवनाचं कारण मिळालं. आता हा येशू माझा कायमचा सोबती बनलाय. या निश्चित अशा ठिकाणी आमचा दृष्टिकोन आहे की प्रेमळ स्वागत वाढवावं. त्याचप्रमाणे आमची अशी एक इच्छा आहे की रोजरीची 20 रहस्य दाखवणारी इमारत तयार करावी, ज्यामधून आमची आशा आहे की आम्ही मदर मेरीची जीवनशैली दाखवू, येशूची आई म्हणून तिचं जीवन दर्शवू. आणि आम्हाला आशा आहे की त्यामुळे ख्रिस्ताला जास्तीत जास्त जाणून घेता येईल आणि आपण शोधत असलेली शांतता प्राप्त करण्यास आपण जास्तीत जास्त सक्षम होऊ. परमेश्वर आपला स्वर्गीय पिता, आपल्या मुक्तीच्या दिवसाची पहाट झाली जेव्हा आशीर्वादित कुमारी मेरीने तुझ्या पुत्राला जन्म दिला. ख्रिस्त आमचा प्रभू, ज्याने आम्हाला पुरातन शापातून मुक्त केलं आणि आम्हाला आशीर्वादित केलं. आम्ही तिच्यामुळे येशूचा जन्मोत्सव साजरा करतो आणि आता तिच्यासोबत नित्य प्रार्थनेत सामील झालो आहोत. आम्ही तुला विनवणी करतो, रोग्यांना बरं कर,
दुःखींना दिलासा दे, पाप्यांना क्षमा कर आणि आमची विशेष मागणी मान्य कर. तू महान गोष्टींचा कुमारी मेरीवर वर्षाव केलास आणि तिच्या शरीर आणि आत्म्याला स्वर्गीय वैभव प्राप्त करून दिलेस. तुझ्या मुलांच्या हृदयात ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशा भरून टाक. आमेन. आ लेडी ऑफ द माउंट, आमच्यासाठी प्रार्थना कर. Hail, Holy Queen enthroned above, O Maria. Hail, Mother of Mercy and of Love, O Maria. Heaven and earth resound the hymn song.